सागर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने इथे ज्या दूर ठिकाणातील जो लोक येतात त्यांना भोजनाची व्यवस्था केली आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता दूर लोक इथे भोजनदानाची एक आसाद घेत आहे। या भोजनदानासाठी दूर जर लोक आले आहे तुम्ही पाहू शकता। सागर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या ठिकाणी या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। काही भिक्खू वर्ग सुद्धा भोजनाचा आस्वाद घेताना आणि या सगळ्या महिला आणि पुरुष या सागर याच्यामध्ये जुळलेल्या एक चिमुकली सुद्धा या भोजनदानाच्या याच्यामध्ये जुळलेली आहे। ते सुद्धा लहान असली तरी त्या मदतीचा हात देताना पाहू शकता। दुरून जे लोक येत आहेत नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये त्यांना एक भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली आहे सागर बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। डॉक्टर शंकर कुर्बागळे सर, ॲडव्होकेट सचिन भुताने सर, आयुष्यमान हरिदास गुरे, तसेच आयुष्यमती अमृतमंडल नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो। आणि आज नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये सागर बहुउद्देशीय ग्रामीण विकास संघटनेच्या वतीने आज इथे भोजनदानाची इथे व्यवस्था करण्यात आली होती। आणि या ठिकाणी आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा जुळलेले आहे। त्यांचा संपूर्ण संघटन आणि परिवार या ठिकाणी जनतेला जे चॅनलची सिंधू मेहता मॅडम जुळलेले आहे आणि या संघटनेमध्ये एक मोठी भूमिका निभावतात। आणि आज ज्या भोजनदानाच्या इथे त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे ते चॅनलशी जुळलेले आहे। आपण जाणून घेऊया त्यांचं काय सांगणार। मॅडम मला पहिलं सांगा। मी सिंधू नंदकिशोर मेश्राम, माझं म्हणजे राहणं कल्याणला असते। मी आजच मी कल्याणवरून आलेले आहे विदर्भाने। आणि आमचं हे सागर बहुउद्देशीय ग्रामीण संस्थेमार्फत आज अनेक वर्षापासून म्हणजे 15 वर्ष झालेली आहेत आणि हे भोजनदानाचं कार्य जे आहे ते चालू आहे। त्याचा प्रमुख म्हणजे फाउंडर मेंबर हा आमचा भाऊ जीवनलाल डोंगरे ह्याने सुरू केलेला आहे। आणि त्याच्या अधिपत्याखाली आमचे सगळी फॅमिली डोंगरे परिवाराशी जुळलेली आहे। बहिणी जावई म्हणजे अनेक फॅमिली इथे जुळलेल्या आहेत, अनेक रिश्तेदार जुळलेले आहेत। आणि धम्मचक्र प्रवर्तनच्या ह्या शुभ मुहूर्तावर आम्ही म्हणजे 2 दिवसीय आदल्या दिवसापासून भोजनदान देतो। पहिल्या दिवशी इथे कोणाचंही स्टॉल नसतं भोजनदानाचं आणि खेड्यापाड्यातून जी लोक येतात आमच्या भोजनदानाच्या या स्टॉलवर येऊन तृप्त होऊन जातात। तर हे कुशल कार्य आमच्या हातून, आमच्या परिवाराच्या हातून ग्रामीण बहुउद्देशीय ग्रामीण संस्थेमार्फत हे कुशल कार्य घडत आहे आणि आम्हाला अत्यानंद होतो। लोक आमच्या इथून खेड्यापाड्यातून येतात आणि राज्यातून येतात, UP बिहारमधून येतात आणि त्याच्यामुळे ते भोजनाचा आनंद घेतात, स्वाद घेतात। तर हा म्हणजे न सांगण्यासारखा अस्वर्णनीय क्षण जो आहे तो आम्ही अनुभवतो। त्यांचं ते भोजन बघून आमच्या परिवाराला खूप आनंद होतो। आणि ह्या कुशल कार्यामध्ये म्हणजे आमचा हा परिवार आमच्या भावासोबत जीवनलाल डोंगरे सोबत जुळलेला आहे। अनेक आता मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू जे आहेत ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे सुद्धा 2 वर्षापासून ह्या स्टॉलला भेट देतात
आणि आम्ही खऱ्या अर्थाने उपकृत होतो, आम्ही धन्य होतो. परंतु याही वर्षी ते भेट द्यायला येणार होते, परंतु काही म्हणजे काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. तर ठीक आहे, बाकीचे तर येणारच आहेत मान्यवर. आणि मी ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देते. संस्थेच्या वतीने थांबते. आणि जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. मान्यवर मॅडमांनी सागर बहुउद्देशीय ग्रामीण विकास संघटनेच्या वतीने ज्या भोजनदानाची ते दूर येवत, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, वर्धा सारख्या वेगवेगळ्या ठिकाणातून आणि काही लोक बिहारच्या क्षेत्रामधून सुद्धा इथे आले होते. त्यांना एक भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली. आणि मान्यवर मॅडमनी विस्तार पण आपल्या माहिती त्यांचे भाऊ सुद्धा या कामामध्ये ताकदीने काम करतात. त्यांच्याशी मी जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे. थेट आपल्याशी जीवनलाल डोंगरे साहेब जुळलेले आहे आणि ते संपूर्ण त्यांचा परिवार सुद्धा इथे आहे. त्यांच्याशी थेट वार्ता करूया, जाणून घ्या. तर आपला पहिल्याच मी जीवनलाल गोपीचंद डोंगरे, सागर बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. हा उपक्रम 25 वर्षा आधीपासून मी सुरू केला. सुरुवातीला काही नेमक्या लोकांना घेऊन मी सुरू केला. काही मित्रमंडळ आहे. आणि त्याच्यानंतर मी आणि माझ्या मित्रमंडळच्या सहकार्यातून या कामाला सुरुवात केली. नंतर मी परिवाराला जुळवलं आणि चालत गेलो. लोक जुळत गेले, परिवार जुळला, मग परिवाराचा परिवार असे वाढ होत गेली. आणि आज एवढा मोठा भोजनदानाचा कार्यक्रम सगळ्याच्या सहकार्यातून मी फक्त निमित्त आहो. सागर बहुउद्देशीय संस्था आणि आता माझ्या आईच्या नावानं रुक्मिणी जनसेवा फाउंडेशन हे परिवाराची हे जुळले. आणि मित्रमंडळ, माझं जे मित्रमंडळ आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे मोठं आर्थिक सहाय्य आहे. आणि ते सगळे सहाय्य तर देतातच, पण स्वतः हजर राहून म्हणजे अंग मेहनत घेऊन सेवा देतात, श्रमदान देतात. त्यांनाही आनंद होतो. आणि सगळ्यांना ते बाबासाहेबांच्या याच्यात या नागभूमीमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्या बौद्ध धर्माची दीक्षा या मातीच्या पावनभूमीमध्ये छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, UP, बिहार पासून लोक येतात. आणि आदल्या म्हणजे 2 तारखेला जो दसऱ्याचा दिवस असते त्या दिवशी भोजनदानाचे खूप असते, पण आदल्या दिवशी कुठे भोजनदान राहत नाही. जेव्हा काही लोकांशी आम्ही भेटलो तर त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसीय हा भोजनदानाचा कार्यक्रम सुरू केला. याच्यामध्ये जे मानसिक समाधान मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रमंडळाला भेटते, जो आनंद होतो, बाबासाहेबाचं काम कुठेतरी आपण करतो आहो बा, कुठेतरी रोज त्याचे फिरतो आहो, हे एक भावना निर्माण होऊन कुठेतरी कर्तव्य पार पाडत आहो ही इच्छा या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवतो. त्याच्यापुढे साहेबांनी आपल्याला पूर्ण परिवारच्या वतीने यांनी आज ते जो भोजनदानाची व्यवस्था केली आहे. आणि या भोजनदानाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण परिवार एकत्र येऊन एक मोठा इथे त्यांनी या कार्यक्रमाला सपोर्ट केला आहे. आणि मित्रपरिवार आपल्याकडे मान्यवर साहेबांनी आपल्याला पुन्हा असं मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. आपल्याकडे साहेब सुद्धा बोलले, त्यांचीच जन्मभर त्यांचे काय सांगणार आहे. तेच आपल्याशी शिवराज चंदनखेडे जुळलेले आहे. का सांगणार जवळ तर आपला पद्धत आहे. मी शिवराज राजेंद्र चंदनखेडे. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, खूप मोठा काही हे नाही. हा जो सागर ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचा हा जो कार्यक्रम आहे, रुक्माई जनसेवा फाउंडेशन,
या फाउंडेशनच्या माध्यमातून जे एक छोटंसं वृक्ष होतं ते आता एक मोठं पिंपळ वृक्ष झालं आहे. त्या पिंपळ वृक्षामध्ये अनेक फांद्या जुळलेल्या आहेत. परिवारासोबत मित्रपरिवारासोबत इतरत्र आमचे जे युवाई सोयरे जे काही नवीन नवीन जसे जुळत आहेत त्या परिवाराच्या माध्यमातून आलेल्या आमच्या त्यांच्या अनुदानातून सहयोगातून त्यांच्या जे काय आम्हाला सहकार्य लाभतो त्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही हे एवढं मोठं प्रोग्राम म्हणजे जेवढं चांगलं होईल शक्य त्या पद्धतीने आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आलेल्या लोकांचा मान सन्मान कसं होईल, कसं चांगल्या पद्धतीनं त्यांना खाऊ घालता येईल हीच आमची एक म्हणजे परंपरा असते. जय भीम. संपूर्ण परिवाराला एकत्र करून सागर बौद्धिक ग्रामीण विकास संघटनेच्या वतीने या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आज पण संपूर्ण परिवार एक संख्येने जुळलेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी देताना ज्याप्रमाणे थेंबाथेंबाने सागर निर्माण होतो त्याप्रमाणे एका व्यक्तीतून एक मोठा परिवार निर्माण होतो आणि एक संघटन निर्माण होतं. संदेश देताना आपल्याकडे मान्यवर जुळले होते आणि आमच्या त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.